नमस्कार. एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठी सुविचार, चांगले विचार. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणे कायम मनात घर करून राहते. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साथ लागते. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. प्रत्येक गोष्टीची नकल करता येणे, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नकल करता येत नाही. ती कमवावी व मिळवावीच लागते. खूप स्वार्थी लोक आहेत या जगात. त्यांना हवं ते भेटलं की आपल्याला असं दूर करतात, जसं आपण त्यांची कोणी नव्हतोच. इज्जत भेटत नसेल तर जागेवर पाणउतारा करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसाल ना, लोक फार आपली इज्जत धुळीत मिळवायला बघतात. चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकरच येणार. घोडा कितीही चांगला पळाला तरी चाबूक नशिबी आहेच. झाडाने कितीही गोड फळे दिली तरीही दगड नशिबी आहेच. तसेच आपण कितीही चांगली व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीका टिप्पणी मधून आपली सुटका नसते. संपत्ती आणि स्थिती एखाद्या तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. माणूस पोटापाण्यापुरता सरकी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बरबाद होईल एवढा पण कपटी नसावा. प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा रक्तातच असावा लागतो. दोन्हीचा ढोंग जास्त दिवस नाही चालत. खूप चटके सोसल्यावर कडकपणा येतो, मग तो चहा असो की आयुष्य. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात आणल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही. हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.